प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच इयत्ता दुसरी माध्यम मराठी। बघा पेपर 1 मराठी 30 गुण, गणित 50 गुण, इंग्लिश 20 गुण आणि बुद्धिमत्ता 50 गुण। तर आपण आज इयत्ता दुसरी मंथन प्रश्नपत्रिका संच 1 पाहणार आहोत। आपण इथे प्रश्नपत्रिका 1 सोडून घेऊया। बघा इथे एक उतारा दिलेला आहे। बघा प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा वेळ असतो 1 तास 30 मिनिटे। इथे आपल्याला बैठक क्रमांक लिहावा लागतो। एकूण गुण आहेत 150। समजलं? आता बघ इथे काय दिलंय, उतारा दिलाय। काय दिलाय, काय दिलंय इथं? उतारा। हां उतारा। पहिला विभाग कोणता आहे? मराठीचा। कोणता आहे? मराठी। बघ उतार्यावर 2 प्रश्न आहेत। कोणते? 1 आणि 2। बघा खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा। आता आपल्याला काय करायचं, हा उतारा वाचायचा आहे आणि ह्या प्रश्नाची उत्तरे ह्या उतार्यात दिली। इथं हे प्रश्न आता बघ पहिला प्रश्न वाचून घ्यायचा पहिल्यांदा। बघ आपण सर्वत्र कोणता संदेश पोहोचणार आहोत? कोणता प्रश्न आहे? आपण सर्वत्र कोणता संदेश पोहोचणार आहोत? हे उतारा वाचायचा। बघ आपल्या घराभोवतीच्या परिसरात वर्तुळ, दुर्वा, गवती चहा, आले, लिंबू, अडुळसा अशा अनेक औषधी वनस्पती असतात। झाडासारखा मित्र नाही। झाडासारखा मित्र नाही। झाडे सावली देतात, फुले फळे देतात, औषधे देतात अशा शेकडो गुणकारी वनस्पती आपल्या जवळच असतात। आपण झाडांची काळजी घेतली पाहिजे, वृक्षतोड थांबवली पाहिजे। यासाठी दरवर्षी प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे। झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश सर्वत्र पोहोचूया। आपण सर्वत्र कोणता संदेश पोहोचणार आहोत? झाडे लावा, झाडे जगवा। कोणता संदेश? झाडे लावा, झाडे जगवा। आता इथे बघा, आता आपण काय करूया, प्रश्न वाचा। बघ प्रश्न इथे दिला काय, आपण सर्वत्र कोणता संदेश पोहोचणार आहोत? आपण सर्वत्र कोणता संदेश पोहोचणार आहोत? झाडे लावा, झाडे जगवा। झाडे लावा, झाडे हा संदेश पोहोचणार आहोत। आता दुसरा प्रश्न बघ। दुसरा प्रश्न वरील उतार्यासंबंधी चुकीचे विधान कोणते? झाडे सावली देतात, झाडे फुले फळे देतात, बरोबर का? झाडासारखा शत्रू नाही। झाड कोण आहे? मित्र। शत्रू आहे का? नाही। मग चुकीचा पर्याय कोणता? 3 नंबर। 3 नंबर। म्हणजे आम्हाला 3रा नंबर भेटला। 3रा नंबर गोल करायचा। आता ह्या उतार्यावरचे 2 प्रश्न झाले सोडून। आता पुढे बघ प्रश्न दिलेत, पुढचे प्रश्न सोडवायचे आता। प्रश्न वाच 3रा। 3 प्रश्न रिकाम्या व 4था रिकाम्या जागी योग्य शब्द निवडत वाक्यांचा परिच्छेद तयार करा। हे रिकामी जागा हे एक हिरव्या रंगाचे फळ आहे। टिंबटिंब हे एक हिरव्या रंगाचे फळ आहे। चिकू, पेरू, आंबा, बटाटा कोणतं हिरव्या रंगाचे फळ आहे? पेरू। कोणतं आहे? पेरू। पेरू बरोबर। या फळात रिकामी जागा टिंबटिंब असतात। अनेक बिया असतात, एकच बी असते, बिया नसतात, 2 बिया असतात। पेरूमध्ये किती बिया असतात? अनेक बिया असतात। पेरूमध्ये अनेक बिया असतात। पुढचा प्रश्न बघ। पुढचा प्रश्न पुढील वाक्यात किती उद्गारवाचक चिन्हे वापरली आहेत? छान, छान माझा चिमण दीड झाला। छान छान माझा चिमण दीड झाला। उद्गार चिन्ह किती येतं सांग बरं? 2। हे एक उद्गार चिन्ह आणि ह्याला काय म्हणायचं? उद्गारवाचक चिन्ह। उद्गारवाचक चिन्ह। आता इकडे बघ, ह्या चिन्हाला काय म्हणायचं? पूर्णविराम। विराम काय म्हणायचं? पूर्णविराम। ह्याला काय म्हणायचं? प्रश्नचिन्ह। ह्याला काय म्हणायचं? स्वल्प विराम।
प्रश्न क्रमांक 6. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. वाच वाक्य. वीज बचतीसाठी सौरबंबाचा सौरबंबाचा वापर करतात. क्रियापद ओळखायचं. सौरबंब, पहिला पर्याय सौरबंब, दुसरा पर्याय वापर, तिसरा पर्याय करतात, चौथा पर्याय वीज बचतीसाठी. क्रियापद काय आहे? क्रियापद कशाला म्हणतात? करतात. करतात. करतात करतात. रेड. क्रियापद कशाला म्हणतात? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. क्रियापद काय म्हणतात? क्रियापद. आता बघ, वीज बचतीसाठी सौरबंबाचा वापर आपण करतात काढून घेतला. झालं का? काही समजतं का? झालं का पूर्ण वाक्य? नाही झालं. वीज बचतीसाठी सौरबंबाचा वापर काय? काही नाही. वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही. म्हणून ते जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला काय? प्रश्न 7. खालील पर्यायातील शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. तरुण. पहिला पर्याय तरुण, दुसरा पर्याय शिक्षण, तिसरा पर्याय ज्ञान, चौथा पर्याय वरण. तर शुद्ध शब्द आपल्याला शोधायचा. शुद्ध शब्द काय याच्यातला? शिक्षण. कोणतं आहे? शिक्षण. शिक्षण. बघा, तरुण. शुद्ध शब्द तरुण कसा आहे? शुद्ध शब्द तरुण. कोणताच न येत आहे? बाणाचं न येत आहे. ज्ञान. नळाचं न येत आहे. आणि वरण. कोणतं न येत आहे? आणि तिन्ही शब्द कसे दिले तिथे? चुकीचे दिले. म्हणून पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे? 2 नंबर. पुढील प्रश्न. प्रश्न 8. खालीलपैकी स्त्रीलिंगी नसलेला शब्द पर्यायातून शोधा. स्त्रीलिंगी शब्द कसा ओळखायचा असतो? पहिला प्रश्न विहीर, दुसरा प्रश्न नदी. पहिला पर्याय विहीर, दुसरा पर्याय नदी, तिसरा पर्याय तलाव, चौथा पर्याय खाडी. स्त्रीलिंगी शब्द कसा ओळखायचा असतो? तो, ती, ते. तो असला तर काय होतो? तो आपण कोणाला म्हणतो? पुल्लिंगी. ती असेल तर स्त्रीलिंगी आणि ती असेल तर नपुंसकलिंगी. मग तो विहीर किती विहीर? ते विहीर. ती विहीर. तो नदी किती नदी? ती नदी. तो तलाव किती तलाव? तो तलाव. तो खाडी किती खाडी? ती खाडी. मग याच्यातून स्त्रीलिंग नसलेला शब्द? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. आपण दुसरा प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. पुढील वाक्यात अधोरेखित शब्दांचा समानार्थी शब्द पर्याय यातून शोधा. खरंच खूप छान माहिती मिळाली. अधोरेखित कशाला केलंय? छान. या छान या शब्दाचा समानार्थी शब्द काय येणार? छानचा समानार्थी शब्द सुंदर. काय येणार? सुंदर. पहिला पर्याय आहे सुंदर, दुसरा पर्याय भरपूर, तिसरा पर्याय बरोबर, चौथा पर्याय वाईट. मग पहिला पर्याय सुंदर, दुसरा पर्याय भरपूर, तिसरा पर्याय बरोबर, चौथा पर्याय वाईट.
खरंच खूप छान माहिती मिळाली. छान या शब्दाचा समानार्थी शब्द मग काय येणार? सुंदर. हां, पहिला पर्याय सुंदर. दुसरा प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी जोड शब्द असलेला शब्द शोधा. पहिला पर्याय लोकमत, दुसरा पर्याय वनराई, तिसरा पर्याय वर्तमानपत्र, चौथा गोडी गुलाबी, चौथा पर्याय गोडी गुलाबी. उत्तर काय येणार? तिसरं. जोड शब्द कशाला म्हणतात? दोन शब्द येऊन एक शब्द तयार होतो. दोन शब्द कशात आलेत? दोन शब्द एकत्र येऊन, जसे की आता बघ मी तुला सांगतो, जोड शब्द कशाला म्हणतात? गोड धोड, बरे वाईट, अर्धा मुर्दा, रानो राणी, आड पडदा, कागदपत्र, आसपास, अक्कल हुशारी, औरस चौरस, करार मदार. मग याच्या जोड शब्द कोणता येणार? गोडी गुलाबी. कोणता येणार जोड शब्द? गोडी गुलाबी. कोणता येणार? गोडी गुलाबी. गोडी गुलाबी हा जोड शब्द येणार. आता खालील चित्र बघ. प्रश्न क्रमांक 11. खालील चित्र पहा, त्या चित्राच्या आधारे तयार होणाऱ्या योग्य म्हणीचा पर्याय शोध. गरीब गाय घास खाय, गाईला कडब्याची चव काय, वासरात लंगडी गाय शहाणी, अडला हरी गायचे पाय धरी, अडला हरी गायीचे पाय धरी. अडला हरी गायीचे पाय धरी असतं का? अडला हरी गाढवाचे पाय धरी असते. वासरात लंगडी गाय शहाणी हे त्याचं उत्तर आहे. वासरात लंगडी गाय शहाणी. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12. करडू हे पिल्लू ज्या प्राणीचे आहे त्या प्राणीच्या चित्राचा पर्याय शोध. करडू. पहिलं काय पर्याय आहे? पहिलं काय दिले? मेंढी. दुसरं शेळी, तिसरं घोडा, चौथं गाय. चौथा मग करडू कोणाचं असतंय? करडू कोणाचं असतंय? करडू असते शेळीचे. कोणाचं असतं करडू? शेळीचं. शेळीचे करडू. शेळीचे करडू. मग आता मेंढीचे काय असतंय? मेंढीचे काय असतंय? सांग पटकन. अभ्यास नाही झाला का तुझा? मेंढीचे काय असतंय? पटकन. मेंढीचे कोकरू. काय असतं मेंढीचं? कोकरू. मेंढीचे कोकरू. घोड्याचे शिंग. घोड्याचे शिंग. आणि ते पुढं काय दिले? गाय का? गाईचे काय असते? वासरू. गाईचे वासरू. आता पुढचा प्रश्न बघ. प्रश्न 13. खालील दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत त्या शब्दाचा पर्याय निवडा. शब्द पर्याय वाच. पात्र समानार्थी शब्द. पात्र भांडे, योग्य, नदीचे पात्र. तट. पर्याय क्रमांक 2 तट. शिक्षा, किनारा, भाऊ. तट म्हणजे किनारा. 3 नंबर कर. हात, पराभव, कान. 4 भाऊ, मुलगा, मन. तर याचे योग्य उत्तर आहे पात्र. भांडे योग्य, नदीचे पात्र. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न. प्रश्न 14. खालीलपैकी जमिनीवर चालणारी वाहने कोणती? बैलगाडी, विमान, सायकल, जहाज. फक्त अ आणि ड योग्य, फक्त क योग्य, फक्त अ आणि ब योग्य, फक्त अ आणि क योग्य. तर जमिनीवर चालणारे काय? बैलगाडी कुठे चालते? जमिनीवर. विमान जमिनीवर चालतं का? नाही, वर आकाशात. सायकल कुठे चालते? आभाळात चालते का? जमिनीवर. आणि जहाज कुठे चालतो? रोडवर चालतं का? कुठे चालतो? आकाशात. मग जमिनीवर चालणारे किती? 2. अ आणि क. अ आणि क. योग्य पर्याय चौथा. योग्य पर्याय चौथा. प्रश्न 14.
15. चूक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. चूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. चूकचा विरुद्धार्थी शब्द काय येणार? अचूक. अचूक. चूक आणि चूक विरुद्धार्थी काय येणार? अचूक. काय येणार? अचूक. बरोबर. पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा. तर बघा, अशा प्रकारे आपण इयत्ता दुसरीतील प्रश्नपत्रिका पहिली यातील विभाग 1 मराठीचा सोडवलेला आहे. तर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये विभाग 2 विषय गणित लवकरच घेऊन येणार आहोत. तरी आपण सर्वांनी तो सुद्धा व्हिडिओ आपण सोडून घेणार आहोत. तरी तो पण व्हिडिओ आपण नक्की बघावा. धन्यवाद.